जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मुंबई शहर पोलीस शिपाई चालक तसेच वाद्यवृंद आणि कारागृह पोलीस शिपाई या पदांची डॉक्युमेंट्स कागदपत्र पडताळणी झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. पण खूप काही विद्यार्थी हे गैरहजर राहिलेले आहे, पण त्यांना शेवटची संधी दिलेली आहे 12 मार्च 2025ला शेवटची संधी दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आपली वेटिंग हे उघडणे सुरू होईल. पण नेमके कोणत्या तारखेपासून हे वेटिंग उघडणार, किती दिवसामध्ये उघडणार, याबद्दलच आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आणि महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा की नेमकी किती जागेसाठी वेटिंग उघडणार, 10 जागेसाठी उघडणार की 100 जागेसाठी उघडणार की 500 जागेसाठी उघडणार, असा खूप काही विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. कन्फ्यूजमध्ये आहे विद्यार्थी, आम्ही वेटिंगच्या भरोशावर राहायचं की नाही राहायचं. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण क्लिअर तुम्हाला सांगतो, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देतो. बघा, 12 तारखेला शेवटची संधी दिलेली आहे. त्यामध्ये किती विद्यार्थी येते ते महत्त्वाचं आहे, ठीक आहे. त्यानंतर जी भरती समिती असते किंवा जी नेमलेली समिती असते मुंबई पोलीसची, ती डिसाईड करेल, म्हणजे ते ठरवेल की नेमकं आता आपल्याला नेमकं काय करायचं आहे. त्यामध्ये त्यांच्या मीटिंगमध्ये असा प्रयत्न राहतो की विद्यार्थ्यांना आणखी 1 ते 2 संध्या द्याव्या. कारण की काही विद्यार्थी मग लेट येतात आणि मग म्हणतात की आम्हाला माहिती पडलं नाही, किंवा आम्हाला आमच्या इथे नेटवर्कचा प्रॉब्लेम होता, किंवा आमच्याकडे मोबाईल नंबरच बदललेला होता, किंवा आमच्याकडे वगैरे वगैरे काही काही कारणं देतात आणि मग त्यांना परत त्यांना संधी द्यावं लागते. म्हणून माझ्या मते 1 ते 2 आणखी संधी देईन त्यांना. जे विद्यार्थी आणखी गैरहजर राहील 12 तारखेला, त्यांना आणखी 1 ते 2 संधी देण्यात येईल. आणि मग जर ते पुन्हा नाही आले तर मग वेटिंग उघडणे सुरू होईल. किंवा 12 तारखेला जे विद्यार्थी येणार नाही त्यांच्याकडून NOC घेण्यात येईल की आम्ही दुसऱ्याकडे लागलेलो आहे, आम्ही हा जॉब करण्यास इच्छुक नाही आहे, किंवा ते त्यांच्याकडून NOC घेण्यात येईल, ठीक आहे. किंवा त्यांना स्वतः मुंबई पोलीस फोन करेल आणि त्यांच्याकडून NOC मागवून घेईल, किंवा ऑनलाईन NOC मागवून घेईल. असे काही कामं असतात. त्याच्यानंतरच वेटिंग उघडत असते. ही लवकर उघडणारी प्रोसेस नाही आहे. काही जण म्हणत आहे की 15 तारखेपासून उघडेल. तर माझं वैयक्तिक मत आहे की 15 तारखेपासून वगैरे नाही उघडेल, याला थोडा वेळ लागेल, थोडा कालावधी जाईल. जर 15पासून जर उघडत असेल तर ते खूपच चांगलं होईल. पण माझा जो अंदाज आहे तो इतका लवकर उघडणार नाही. याला वेळ लागू शकतो, पण खूप जास्त वेळसुद्धा लागणार नाही. त्यांना आणखी 1-2 संधी देईल. मला वाटते हे लवकरच होईल, पण कालावधी नाही सांगू शकत आपण किती लागेल. पण 15 तारीख मला तरी वाटत नाही की नेमकं 15 तारखेलाच उघडेल म्हणून, ठीक आहे. जर उघडेल तर खूपच चांगलं होईल. आणि बघा किती जागेसाठी उघडेल. आता बघा, जो पण विद्यार्थी वेटिंगवर आहे त्यांनी तर वेटिंगच्या भरोश्यावर राहू नये, पहिली गोष्ट म्हणजे. कारण की वेटिंगचं कसं आहे, आज पण उघडू शकतं आणि 6 महिन्यांनीसुद्धा उघडू शकतं, ठीक आहे. कारण की मुंबई पोलीसची प्रोसेस ही खूप मोठी आहे, कारण की भरती मोठी आहे. त्यासाठी ट्रेनिंग सेंटर उपलब्ध राहिले पाहिजे, तेव्हाच कुठं ते तुमची वेटिंग उघडत असते, ठीक आहे. कारण की तुम्हाला ठेवायचं कुठं, मुख्यालयाला ठेवायचं म्हटलं तर तुमचं व्यवस्था करावी लागतात. तर खूप काही प्रश्न असतात. आणि ट्रेनिंग सेंटरला जागा उपलब्ध असली तर पटापट ते वेटिंग उघडत असतात. आता बघा, किती जागेसाठी उघडणार हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तर बघा, जे विद्यार्थी सुरुवातीला प्रत्येक कास्टमध्ये, आपापल्या कास्टमध्ये 1 ते 10 रँकमध्ये असेल. आता बघा, मी कोणती कास्ट सांगतो. 1 ते 10. 1 ते 10मध्ये कोण असतील त्यांची उघडू शकते. किंवा ठीक आहे, आपण सांगूया 1 ते 20च्या दरम्यान जे विद्यार्थी असतील ते कोणती कास्ट उघडू शकते. पहिली तर कास्ट उघडू शकते SC-BC, ठीक आहे. दुसरी आहे ST. या 2 कास्ट 1 ते 10, 1 ते 20मध्ये जे विद्यार्थी असेल वेटिंगला, त्यांची उघडू शकते, ठीक आहे. त्यानंतर बघा, जे विद्यार्थी 1 ते 5च्या दरम्यान असतील त्या कास्ट बघून घ्या. ती आहे NT मधील सर्व. त्यानंतर VJA आणि SBC या कास्टमध्ये जे विद्यार्थी असतील
त्यांनी 1 ते 5मध्ये जर तुम्ही असाल तर तुमचे चान्सेस राहू शकतात आणि यामध्ये 1 ते 3 जास्तीत जास्त उघडू शकते. जास्त उघडणार नाही सुरुवातीला म्हणतोय, नंतर तर भरपूर उघडू शकतात जर विद्यार्थ्यांना दुसरा जॉब लागला असेल तर. त्यानंतर बघा 1 ते 10च्या दरम्यान किंवा 1 ते 10 नाही, 1 ते 25च्या दरम्यान बघा. 1 ते 25 किंवा 30च्या दरम्यान कोणते कोणते उघडू शकतात तर OBC ही कास्ट उघडू शकतात आणि 1 ते 15 किंवा 20च्या दरम्यान ही SC कास्ट उघडू शकते. ठीक आहे. तर या दरम्यान जे जे विद्यार्थी वेटिंगला असतील त्यांचं काम होऊ शकतं. ठीक आहे. आणि शुअरिटी नाही आहे विद्यार्थी मित्रांनो की इतक्या जागेसाठी उघडणारच म्हणून, पण मुंबईची भरती आहे त्याच्यामुळे उघडू शकतात. आणि खास करून जे जे पोलीस चालकला आहे आणि कारागृहाला वेटिंगला आहे यांची जास्तीत जास्त वेटिंग उघडेल. पोलीस शिपाईची थोडी कठीण जाईल. जे जे आपण आकडे सांगितलेले आहे त्या खूप कमी वेटिंग उघडणार सुरुवातीला. नंतर काही विद्यार्थ्यांना चांगला जॉब लागला किंवा कोणाची इच्छा नाही राहिली किंवा कोणाला जमलं नाही तर ते मित्र राजीनामा जर देईल तर तुमचं काम होऊ शकतं, पण त्याला वेळ लागेल. आता महत्त्वाचं म्हणजे वेटिंगच्या भरोश्यावर राहायचं काय, तर विद्यार्थी मित्रांनो वेटिंगच्या भरोश्यावर बिलकुल नका राहू. येणाऱ्या भरतीचा 100% तयारी करा आणि जर वेटिंग उघडली तर चांगलंच आहे तुमच्यासाठी, पण वेटिंगच्या भरोश्यावर सध्या तरी राहू नका. कारण की येणाऱ्या भरतीची तयारी सुरू ठेवा. जर तुमची इथे वेटिंग उघडली तर इथे जॉईन करून घ्या. तर हे काही तुमच्यासाठी एक महत्त्वाचे पॉईंट होते आणि खूप काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की वेटिंग नेमकी किती उघडणार. आता महत्त्वाची कास्ट आहे EWS ची वेटिंग किती उघडणार. तर बघा EWSची माझ्या मते भरपूर वेटिंग उघडू शकते. तर 1 ते 30च्या दरम्यान जे जे विद्यार्थी वेटिंगवर असतील सर्वात जास्त EWSचीच उघडणार आहे. कारण की EWSमध्ये काही विद्यार्थ्यांनी SCBCवाल्यांनी सुद्धा फॉर्म भरलेला आहे. तर EWSवाल्यांनी 1 ते 30मध्ये जे जे विद्यार्थी वेटिंगवर असतील त्यांनी उघडू शकते विद्यार्थी मित्रांनो, पण कन्फर्म कोणीच सांगू शकणार नाही. तरी पण जे विद्यार्थी सुरुवातीच्या 1 ते 10मध्ये असतील त्यांचं काम होऊ शकतं. त्यानंतरच्या यांचं थोडा वेळ लागू शकतो. ठीक आहे. तर हे काय तुमच्यासाठी एक महत्त्वाचे पॉईंट होते. तर लवकरच तुमची वेटिंग उघडू शकते, पण 15 तारीख जे म्हणतायत मला तरी वाटत नाही की उघडेल म्हणून 15 तारखेला. आता बघूया अपडेट काय येते, कारण की आपण विद्यार्थ्यांना खरी माहिती देत असतो. तर 15 तारखेला जे जे विद्यार्थी मला म्हणत आहे की सर उघडणार का, तर थोडं कठीण वाटतं आहे. उघडू पण शकते जर NOC त्यांच्याकडे आली किंवा विद्यार्थ्यांनी लिखित दिलं की आम्ही शिपायासाठी लागलेलो आहे, चालक करणार नाही, तर तशा उघडू शकते. ठीक आहे. किंवा कारागृहाला विद्यार्थी करणं इच्छुक नसतील तर त्यांनी जर तसं सांगितलं त्यांना तर ते पटापट उघडणार. किंवा काही विद्यार्थी 3 ठिकाणी लागले असतील तर तो पोलीस शिपाईच करणार. तर बाकी 2 ठिकाणीसाठी त्यांनी जर तिथेच सांगितलं तर ते पटापट कारवाई करू शकतात. किंवा काही विद्यार्थी मुंबई चालकसाठी आणि शिपाईसाठी लागला असेल तर तो विद्यार्थी चालक नसेल करणार किंवा शिपाई नसेल करणार, तर एकसाठी जर सोडत असेल तर तुरंत तुमची वेटिंग उघडू शकते. हे सुद्धा होऊ शकतं, पण पॉसिबिलिटी इतका लवकर कमी वाटते. थोडा वेळ लागू शकतो, पण उघडून गेली तर चांगलंच राहणार आहे. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत धन्यवाद.